जय श्री हरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या अधिक मास पोथीच्या पवित्र मालिकेत. अधिक मास पोथी अध्याय 33. आज आपण ऐकणार आहोत अध्याय 20, नम्रतेचे महात्म्य. वाकणारे झाडच फळांनी भरते. भक्तांनो, या जगात ज्ञान मिळवणे सोपे आहे, पैसा कमावणे सोपे आहे, सत्ता मिळवणेही सोपे आहे. पण हे सर्व मिळाल्यानंतर नम्र राहणे अत्यंत कठीण असते. अनेक लोक यश मिळाल्यावर बदलतात. त्यांच्या बोलण्यात अहंकार येतो, वागण्यात गर्व येतो आणि हळूहळू ते लोकांपासून तसेच भगवानापासून दूर जातात. पण शास्त्र सांगते, विद्या विनयेन शोभते. म्हणजेच ज्ञानाला नम्रतेची जोड असेल तरच त्याचे सौंदर्य वाढते. खूप वर्षांपूर्वी सुंदरपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात विश्वंभर नावाचा एक व्यापारी राहत होता. तो अत्यंत बुद्धिमान आणि कष्टाळू होता. व्यापारात त्याला मोठे यश मिळाले होते. त्याची अनेक दुकाने होती, मोठे घर होते, गावात त्याचा मोठा मान होता. पण हळूहळू एक दोष त्याच्या स्वभावात वाढू लागला, तो म्हणजे अहंकार. पूर्वी विश्वभर सर्वांशी प्रेमाने बोलत असे, पण आता तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ समजू लागला. गरीब लोक आले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा, नोकरांशी कठोरपणे बोलायचा आणि गावातील सामान्य लोकांना कमी लेखायचा. लोक म्हणू लागले, विश्वंभरकडे पैसा वाढला पण नम्रता कमी झाली. तेवढ्यात पवित्र अधिक मास सुरू झाला. गावातील विष्णू मंदिरात मोठे धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. दूरदूरचे संत आणि विद्वान गावात आले. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेले. एक दिवस मंदिरात एका महान संतांचे प्रवचन होते. विश्वंभरही तेथे गेला. संतांनी सर्व भक्तांकडे पाहिले आणि विचारले, सर्वात जड वस्तू कोणती? कोणी म्हणाले दगड, कोणी म्हणाले लोखंड, कोणी म्हणाले पर्वत. संत हसले. ते म्हणाले, नाही, सर्वात जड वस्तू म्हणजे अहंकार. कारण तो माणसाला खाली पडू देत नाही आणि वरही जाऊ देत नाही. विश्वंभरच्या मनाला हे शब्द टोचले. प्रवचनानंतर संत विश्वंभरला गावाबाहेर घेऊन गेले. तेथे एक आंब्याचे झाड होते. ते भरपूर फळांनी लगडलेले होते. त्याच्या फांद्या खाली झुकल्या होत्या. जवळच एक कोरडे झाड उभे होते. ते सरळ ताठ होते. संतांनी विचारले, यापैकी सुंदर झाड कोणते? विश्वंभर म्हणाला, फळांनी भरलेले झाड. संत म्हणाले, आणि ते झाड वाकलेले का आहे? कारण त्यावर फळे आहेत. संत हसले. हेच जीवनाचे रहस्य आहे. ज्याच्याकडे खरे ज्ञान, खरी संपत्ती, खरी भक्ती असते, तो अधिक नम्र होतो. रिकामे झाड मात्र ताठ उभे असते. हे शब्द विश्वंभरच्या मनात घर करून गेले. काही दिवसांनी विश्वंभर आपल्या शेतावर गेला. तिथे त्याला रामू नावाचा गरीब शेतकरी भेटला. रामूचे कपडे साधे होते, घर लहान होते, पण त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण समाधान होते. विश्वंभरने विचारले, तुझ्याकडे काहीच नाही तरी तू इतका आनंदी कसा? रामू हसला. माझ्याकडे श्रीहरींचे नाव आहे आणि समाधान आहे. त्यापेक्षा मोठी संपत्ती कोणती? विश्वंभर निरुत्तर झाला. काळ पुढे सरकत गेला. विश्वंभरचा व्यापार वाढतच होता, त्यामुळे त्याचा अहंकारही वाढत होता. एक दिवस त्याने संतांच्या शिकवणीची थट्टा केली. नम्रता, विनय या गोष्टी गरिबांसाठी असतात. यशस्वी माणूस नेहमी उंचच राहतो. हे बोलताना त्याला कल्पनाही नव्हती की नियती त्याला मोठा धडा शिकवणार आहे. काही दिवसांनी बाजारात मोठी मंदी आली. त्याचा व्यापार अचानक तोट्यात जाऊ लागला. मोठ्या व्यवहारांमध्ये नुकसान झाले, कर्ज वाढू लागले आणि काही विश्वासू लोकांनी त्याची साथ सोडली. विश्वंभर चिंतेत पडला. पहिल्यांदाच त्याला जाणवले, पैसा कायमचा नसतो. एक रात्री तो मंदिरात गेला. भगवान विष्णूंच्या मूर्तीकडे पाहून म्हणाला, प्रभू, माझ्याकडून काही चूक झाली का? त्याच्या डोळ्यात
अश्रू आले तेवढ्यात त्याला संतांचे शब्द आठवले. फळांनी भरलेले झाड वागते. त्याच्या मनात विचार आला, कदाचित मी खूप ताठ उभा राहिलो. भक्तांनो, विश्वभरच्या जीवनात आता खऱ्या परिवर्तनाची सुरुवात होणार होती. अहंकाराचा किल्ला ढासळू लागला होता, पण त्याला नम्रतेचा खरा धडा अजून मिळायचा होता. श्रीहरी त्याची परीक्षा कशी घेतील, विश्वभर पूर्णपणे कसा बदलेल आणि नम्रतेमुळे त्याला कोणते दिव्य फळ मिळेल, हे सर्व आपण पुढे ऐकणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका आणि कमेंटमध्ये लिहा, नम्रता हीच खरी महानता. जय श्रीहरी, जय पुरुषोत्तम. त्या रात्री मंदिरातून घरी जाताना विश्वभर खूप विचारात पडला होता. त्याला आठवत होते किती लोकांना त्याने दुखावले होते, किती जणांशी तो उद्धटपणे बोलला होता, किती गरीब लोकांचा त्याने अपमान केला होता. पहिल्यांदाच त्याच्या मनात पश्चाताप निर्माण झाला. मी खरंच इतका बदललो होतो का? त्याचे अंतःकरण त्यालाच प्रश्न विचारत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट रामू शेतकऱ्याच्या घरी गेला. रामू आश्चर्यचकित झाला. शेठजी, आपण इथे? विश्वंभरचे डोळे खाली होते. रामू, माझ्याकडून अनेकदा तुझा अपमान झाला, मला माफ कर. रामू काही क्षण शांत राहिला, मग हसत म्हणाला, मोठेपणा माफी मागण्यात असतो, माफी करण्यात नाही. विश्वंभरच्या डोळ्यात अश्रू आले. हळूहळू विश्वंभर बदलू लागला. पूर्वी जो लोकांकडे वरून पाहायचा, तो आता सर्वांना नम्रपणे नमस्कार करू लागला. जो नोकरांवर ओरडायचा, तो आता त्यांची विचारपूस करू लागला. जो गरिबांना कमी समजायचा, तो आता त्यांना सन्मानाने वागवू लागला. गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले, हा तोच विश्वंभर आहे का? एक दिवस संतांनी विश्वंभरची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते साध्या भिकाऱ्याच्या वेशात त्याच्या दुकानात आले. त्यांचे कपडे फाटके होते, चेहरा धुळीने भरलेला होता. ते म्हणाले, बाळा, थोडे पाणी मिळेल का? पूर्वीचा विश्वंभर असता तर त्याने हाकलून दिले असते, पण आज तो स्वतः उठला. त्यांनी बसण्यासाठी आसन दिले, पाणी दिले आणि प्रेमाने विचारले, काही अन्न हवे का? संतांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. दुसऱ्या दिवशी मंदिरात संतांनी सर्वांसमोर सांगितले, विश्वभरने नम्रतेची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. लोकांना काहीच समजलेले नाही. मग संतांनी कालची घटना सांगितली. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेले, पण विश्वभर शांत होता, कारण आता त्याला कौतुकाची गरज नव्हती. त्या रात्री विश्वभरला एक अद्भुत स्वप्न पडले. त्याने पाहिले, एक विशाल बाग आहे. तिथे अनेक वृक्ष आहेत. काही वृक्ष फळांनी भरलेले होते, ते सर्व झुकलेले होते, तर काही कोरडे वृक्ष ताठ उभे होते. अचानक भगवान विष्णू त्या बागेत प्रकट झाले. त्यांच्या मुखावर दिव्य स्मित होते. विश्वंभरा, या वृक्षांकडे पहा. प्रभो, फळांनी भरलेले वृक्ष वाकलेले आहेत. भगवान म्हणाले, कारण त्यांच्यात देण्याची क्षमता आहे. जो देतो तो नम्र होतो. जो फक्त स्वतःचाच विचार करतो तो अहंकारी होतो. भगवान पुढे म्हणाले, अहंकार हा अज्ञानाचा परिणाम आहे. नम्रता हे ज्ञानाचे लक्षण आहे. अहंकारी माणूस स्वतःला मोठा समजतो. नम्र माणूस प्रत्येकात माझे रूप पाहतो. विश्वभरच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवसानंतर विश्वभरचे जीवन पूर्णपणे बदलले. त्याचा व्यापार पुन्हा वाढू लागला, पण यावेळी तो बदलला नव्हता. यश आले तरी तो नम्र राहिला. संपत्ती आली तरी तो साधेपणाने जगला. लोक त्याचा अधिक आदर करू लागले, कारण आता त्याच्याकडे फक्त पैसा नव्हता, तर चारित्र्यही होते. अधिक मासाचा शेवटचा दिवस आला. मंदिरात मोठा उत्सव होता. संतांनी सर्व भक्तांना संबोधित केले. या महिन्यात अनेकांनी व्रत केले, अनेकांनी दान केले, अनेकांनी जप केला, पण सर्वात मोठे व्रत कोणते आहे? सर्वजण शांत झाले. अहंकाराचा त्याग. जो नम्र झाला त्याने अधिक मासाचा खरा लाभ घेतला. भक्तांनो, फळांनी भरलेले झाड कधीच ताठ उभे राहत नाही.
ते झुकते, कारण त्याच्याकडे देण्यासारखे काहीतरी असते. त्याचप्रमाणे ज्ञान असेल तर नम्रता असावी, संपत्ती असेल तर करुणा असावी, यश असेल तर विनय असावा, भक्ती असेल तर अहंकार नसावा. या पवित्र अधिक मासात आपण संकल्प करूयात, प्रत्येकाशी नम्रतेने वागेल, यशामुळे गर्व करणार नाही, प्रत्येक व्यक्तीत श्रीहरींचे रूप पाहीन, अहंकार दूर करून भक्ती वाढवीन, वाकणाऱ्या झाडांप्रमाणे विनम्र राहीन. हे श्रीहरी, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या जीवनात नम्रता, विनय आणि प्रेम निर्माण करा. यश मिळाले तरी आम्ही तुमचेच सेवक आहोत याची जाणीव कायम ठेवा. आमच्या प्रत्येक कृतीत तुमचे मार्गदर्शन लाभू दे. भक्तांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, नम्रता हीच खरी महानता. जय श्री हरी, जय पुरुषोत्तम.